हो, तू काय या घरातून हकलला होता, विसरलास काय? हा, मग परत कशा केलास? जा आयसोन, तोंड काळा कर तुझा. थांबा लालिताई, मी बोलवला हा चारुक. उमाताई? हो मंजू. का उमाताई? आता हिच्या येण्याने काय होणार आहे? मंजू, सगळ्या गोष्टीची उकल वेळच्या वेळी होणं गरजेचं आहे. चारूशी जा काय बोलूच आहात आम्ही नंतर बोलेन, पण आधी गैरसमज दूर होणं आणि सत्य समोर येणं गरजेचं आहे. बोल चारू, मेघनाताईंना असं का म्हणालीस? कसले पुरावे? कोण साक्षीदार आहे तुझ्याकडे? वा वा वा, आता ही बोलणार आणि तुम्ही सगळे ऐकणार. हिनी तुमच्या घरात काय काय केलंय हे तुम्ही सगळे खोत विसरलायत का? तुमची तरी चूक काय म्हणा, इथे माझ्याच मुलाने मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं ठरवलंय. नीरज, तुझं सगळ्यांसमोर माझा असा तमाशा करशील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला. मॉम, चारूला बघून मी पण सरप्राइज्ड आहे. हे असं का बोलतीये? अरे कारण ती धडधडीत खोटं बोलतीये. तिच्याकडे काय असणार आहे पुरावे? विचार ना तिला. काय ग, सांग ना, काय सांगणार आहेस? आणि तुझ्याकडे कुठले पुरावे आहेत? हे बघ चारू, तू आधीच खूप चुका केल्यास. आता कुठलीही चूक तुला खूप महागात पडेल. मेघना आंटी, हो तुमच्या सांगण्यावरून मी खूप चुका केल्या. चुका नाही, खरं तर गुन्हे केलेत मी. पण मी जे गुन्हे केलेत त्याची सुरुवात माझ्या श्रीनूवर असलेल्या प्रेमातून झाली. आणि तुम्ही जे गुन्हे केले ते निशीच्या आणि तिच्या घरच्यांवर असलेल्या तिरस्कारातून झाली आहे. ए, मी काही केलं नाहीये आणि असं काही बोलू नकोस तू. मी असं का करेन? हे सगळे खोत साक्षीदार आहेत. मी स्वतः माझ्या सगळ्या चुका कबूल करून निशीला सून म्हणून स्वीकारायला तयार झाले. रीतसर घरात येऊन मागणी घातली. मला मुलगी नव्हती, पण देवानेच माझ्या पदरात निशीला टाकलं. मग तिच्याबद्दल कसला तिरस्कार? तू का माझ्याबद्दल खोटं नाटं बोलायला आलीयस इथे? दादा, तुम्ही कुठल्या मुलीवर विश्वास ठेवताय? या उमाताई, तुम्हाला आठवतंय मी नांदिवलीमधून जाताना तुम्हाला शब्द दिला होता. मी तुम्हाला म्हणाले होते, मी माझी सून नाही, मी माझी मुलगी घेऊन जाते. मग मी माझ्या निशीला का त्रास देईन? तुम्ही काहीच केलं नाही ना, मग तुम्हाला एवढा घाम का फुटलाय? चारू, यांनी काय काय केले ते मी तुका नंतर विचारेन, पण माका आधी सांग, हे सगळं तुला कसं माहिती ग? कारण दादा, माझ्या गुरु दुसरं तिसरं कोणी नसून ह्या मेघना आंटीच आहेत. यांच्या ताल्यावर आधी लाली आत्या नाचत होत्या, पण त्यांना शहाणपण सुचलं आणि मी मूर्खासारखी यात अडकले. यांच्या हातातलं बाहुलं झाले होते मी. खोटं खोटं बोलतेय ही. चारू, याचे काय परिणाम होतील ना, याचा एकदा विचार कर बोलण्याआधी. मेघना आंटी, मला जे काही वाईट वागायचं होतं ना, ते वागून झालंय आता. आणि त्याची खूप मोठी किंमत सुद्धा चुकवलीये मी. आता मला कशाचीच भीती वाटत नाही. मग माझी भीती बाळग. मी नाही घाबरणार आता कोणालाच.
हे बघा उमाताई, चारू बोल तू. उमात्या, दादा, मी तुम्हाला सगळं पहिल्यापासून सांगते. अहो, या मेघना आंटीला निशी कधीच आवडली नव्हती. निशी आणि नीरजच्या प्रेमाला यांना विरोध करता आला नाही, तेव्हा यांनी वेगळी चाल खेळायचं ठरवलं. वेगळी चाल म्हणजे? हो, खूप मोठा इमोशनल ड्रामा केला होता यांनी. अच्छा अच्छा, म्हणजे मेघनाबाई, पहिल्यांदा तुमचे सगळे गुन्हे गावासमोर उघड झाले तेव्हा नीरजरावाने तुमच्याशी संबंध तोडले होते. तुम्हाला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता, इतका की तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आठवतंय ना? मॉम, मॉम, डैड क्या हुआ? इसने नींद की गोलियां खा ली है। घर आया तो इस हालत में देखा। प्रयत्न नाही दादा, आता माका सगळा कळला. या सगळा ना नाटक होता, जेणेकरून आपण नीरज रावांचं मन वळवू. मॉम, म्हणजे तू ते सगळं मुद्दाम? नाही 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 नीरज, नाही, खोटं बोलतायत ते. मी खरंच त्यावेळेस आत्महत्या करणार होते. खोटं बोलताय त्या. तुम्हाला जर खरंच पश्चाताप होत होता, मग तुम्ही निशीवर हल्ला का केला? मी निशीवर हल्ला? कधी? ओवी ज्या हल्ल्यात जखमी झाली, तो हल्ला यांनी केला होता. काही बोलेल, पण मी ते मान्य करायला हवं ना. मान्य तर तुम्ही माझ्याजवळ तेव्हाच केलं होतं. आठवतंय तुम्हाला? निशी आणि नीरजचं लग्न करून दिलं आणि मग संधी साधून निशीला नीरजपासून लांब करण्याचा प्रयत्न केला, पण तुमचा तोही डाव फसला. म्हणून त्यांनी ठरवलं की निशी आणि नीरजला मुंबईला घेऊन जायचं आणि मुंबईला गेल्यावर निशीचा काटा काढायचा. चारू, तुला हे सगळं कसं माहित? असं ह्याच म्हणाल्या होत्या. ओवी आडवी आली म्हणून ह्यांचा एक डाव फसला. निशीचे दागिने लुटण्याच्या बहाण्याने तिच्यावर जो हल्ला झाला होता, तोच डाव होता हा. तो सगळा ह्यांचाच प्लॅन होता, ज्यात निशीला वाचवताना ओवी जखमी झाली होती. पण मी असं का करेन? सॉरी मेघना मॅडम, जी आई आपल्या मुलाला किडनॅप करू शकते, त्याच्यावर जीव घेणा हल्ला करण्यासाठी माणसं पाठवू शकते, ती आई हे करू शकते. हा? काय म्हणजे माझं जे जे ते किडनॅपिंग झालं होतं ते खरंच?
ती माणसं तुमच्या आईनेच पाठवली होती. मग ह्या काय दुसऱ्या आईचा विचार करणार आहे? अरे या मुलीला बाहेर काढा. ही मुलगी काही बनवते. मी काही नाही बोलत आहे. जे खरं आहे तेच बोलते. तुमच्या त्या एका चुकीमुळे त्या हल्ल्यात ओवीचं अख्खं आयुष्य बदललं. तुम्हाला त्याची काय कल्पना असणार आहे? चारू, ह्या सगळा तू आता का सांगतस? त्यावेळी का घबरावलंस? ह्याच वेळी माका समजलं असता ना तर ह्या मेघना बाईंका कधीच खडी फोडूक पाठवला असता. चुकलं माझं. खरंच माफ करा मला. पण माझा नाईलाज होता. यांच्याकडे माझं एक सिक्रेट होतं ज्याचा वापर करून ह्या मला ब्लॅकमेल करत होत्या. आणि त्याच सिक्रेटच्या जोरावर या वारंवार माझा वापर करत राहिल्या. म्हणजे काय? ए चारू, तोंड बंद ठेवा नाहीतर पस्तावशील. मी नाही घाबरत तुमच्या धमक्यांना. आता त्या सगळ्याच्या पलीकडे गेले. मी सांगितलं ना. आता मला कशाचीच भीती वाटत नाही. माझे सगळे गुन्हे कधीच यांच्या समोर आलेत. पण मी ते तुमच्या सांगण्यावरून का करत होते हे तर मला सगळ्यांना सांगावंच लागेल. त्याशिवाय कोणालाही माझं म्हणणं कसं पटणार? चारू, बोलताना नीट विचार करून बोल. चारू तू बोल. आणि कोणाला घाबरायची गरज नाही आहे. तू दादा खोताच्या घरात उभी आहेस. बोल. दादा, उमा आत्या, लाली आत्या, माझं चुकलंय. मीच तुमची गुन्हेगार आहे. माझ्या हातून चूक घडली. पण ती नकळत घडली होती. मी काहीच मुद्दाम नाही केलं. खरं तर असं काही होईल ध्यानी मनी पण नव्हतं माझ्या. कसली चूक चारू? आणखीन काय केलास तू चारू? मी ते चारू, तू घाबरू नकोस. इथे कोणी तुला काही करणार नाही. काय झालं ते खरं खरं सांग. अगं चारू, आता बोल काय ते. ताईच्या मरणाला मी जबाबदार आहे. काय काय म्हणालीस? हो दादा, मीच जबाबदार आहे. म्हणजे त्या दिवशी डुग्गू बरोबर खेळताना कानातलं पडलं असं तू म्हणालीस? ते दायची गेली तिथे पडलं होतं? हो हो पंचवत्या. पण हे सगळं माझ्याकडून नकळत घडलं. मी काहीच मुद्दाम नाही केलं. दाईला मारण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. हा एक अपघात होता. आणि त्या गोष्टीचा मला कायम पश्चाताप असेल. मी कधीच स्वतःला माफ करू शकत नाही.
काय वाईट केलं होतं माझ्या आईने तुझा? कचक मारलंच ते का? सांग ना, कचक मारलं माझ्या आई? चारू बोल, काय झालंय ते तुला सांगावंच लागेल. त्या दिवशी दायचीने श्रीनूला चापकाच्या फटक्यांची शिक्षा दिली होती. तेव्हा मला वाटलं दायची माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाच्या फेवरमध्ये आहेत. म्हणून त्यांच्याकडून हे पुन्हा वदवून घेण्यासाठी मी त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा उमा आत्या तिथे होत्या. उमा आत्या आणि दायची काहीतरी बोलत होत्या आणि ते मी ऐकलं. तेव्हा ताईची उमा आत्याला म्हणाल्या की दायची तुका वचन दिता हा, आपल्या शिनूचा लगीन होत ना ता ओवीशीच. त्यांना ओवीच त्यांची नाचून व्हायला हवी होती. हे ऐकून मी हादरून गेले होते. आई खरंच असं म्हणाली होती की ओवीचं लग्न श्रीनू सोबत व्हावा असं तिच्या मनात. हो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या सगळ्यांना हे सांगणारे होत्या. मला वाटलं आता माझं आणि श्रीनूचं लग्न काही होऊ शकणार नाही. मी खूप घाबरले आणि उमा आत्या दायचीच्या खोलीतून बाहेर पडल्यावर मी आत गेले. मी दायचीचं मन वळवायचा खूप प्रयत्न केला, पण ते काही केलं ऐकायलाच तयार नाही. मी त्यांना म्हटलं की श्रीनूचं लग्न ते माझ्याबरोबर लावून देतील हे ते मला म्हणाल्या होत्या. मग त्या असा त्यांचा निर्णय नाही बदलू शकत. पण दायची काही केल्या ऐकायलाच तयार नव्हत्या. मी खूप विनवण्या केल्या, पण त्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. तुझा शिनूवर प्रेम असा, पण त्याचा तुझ्या प्रेम नाही आना. ह्या सगळ्यात त्यांना दम लागला. मी त्यांच्याकडून वचन घेण्यासाठी त्यांच्या हातातला इनहेलर पंप हिसकावून घेतला. आणि जोवर त्या मला माझं आणि श्रीनूचं लग्न लावून देणार असं वचन देत नाही तोवर मी त्यांना पंप देणार नाही असं त्यांना सांगितलं. पण त्या काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी तब्याचा त्रास त्यांना सहन नाही झाला आणि माझ्या समोरच चारू, तू जे काय सांगतेस ते सगळं खरं आहे? हो दादा. नाही द्यायची. तुम्ही मला वचन द्या, मी तुम्हाला लगेच पंप देते. तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझं आणि श्रीनूचं लग्न लावून द्या. त्या हातावर हात ठेवा ना द्यायची. तुम्ही एवढंच तर बोला की तुम्ही माझं आणि श्रीनूचं लग्न लावून द्याल. एवढंच बोला, मग मी तुम्हाला हे पंप देते आणि लगेच जाते इथून. मग मी नाही देणार पंप. चारू, केवढी निर्लज्ज मुलगी आहेस ग तू. हे सगळं करून चवरून वर रेकॉर्ड पण केलंस. अगं जरा देवाची तरी लाज बाळगायचीस ना. मी नाही केलं हे रेकॉर्ड. मेघना आंटीने रेकॉर्ड केलंय.